नमस्कार, जय शिवराय आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. सो खूप दिवसानंतर आता पुन्हा आपण एकदा राईडसाठी निघालो आहे आणि आपण आता करणार आहोत ह्या वर्षीची स्पिती राईड. स्पिती वॅलीसाठी निघालो आहे. ॲक्च्युली सोलो राईड करणार होतो, पण माझा अजून एक मित्र म्हणाला की त्याला सुद्धा सोबत यायचं, त्याच्यामुळं आम्ही दोघेच निघालो आहोत. आम्ही 3 वाजता चंदीगडला पोचलो आणि तिथे उतरल्या बाईक वगैरे काढल्या ट्रेनमधून आणि जोरदार पाऊस. म्हणजे आलो तेव्हापर्यंत ऊन होता, पण नंतर पाऊस. सो त्याच्यामुळं ना आमच्या बाईने ब्रश वगैरे काय नाही आणलं, इथेच आता ब्रश वगैरे करत बसला आहे. हा आहे अनिकेत. सो हा आहे स्पिती वॅलीचा माझा पार्टनर. आमचं तब्बल 14 ते 15 दिवसाचं स्पिती सर्किट आहे. त्यामध्ये आम्ही चितकुलपासून स्टार्ट करणार आहोत, ते पुढे आपण काजा आणि चंद्रतालपर्यंत बघू. चंद्रतालची सिच्युएशन काय त्याप्रमाणे आपण करणार. सो राईडला मजा येणार. आता आपण आहोत चंदीगड जस्ट सोडलं आहे आणि सिमलाच्या रूटला आहोत. पाऊस खूप होतं, त्यामुळं पहिले सुरुवातीला ब्लॉग सॉल्व नाही केला, पण आता आपण ब्लॉग कंटिन्यू करणार आहोत. सो आता थोडा वेळ थांबलोत. हायवेमध्येच एक छोटंसं असं हॉटेल होतं, त्या हॉटेलच्या इथे थांबलो आणि इथे थोडं आता स्नॅक्स वगैरे करू आणि निघू. ॲक्च्युली नाईट राईड करायची नव्हती, पण ॲज युजल जे आमचं पहिले क्रेझी बॉईजमध्ये पण आमचं हे ठरायचं की नाईट राईड नाही करायची. बट टाईम खूप झाला, पावसामुळे पण थोडं थांबलो आणि ट्रेन पण उशिरा आली, त्यामुळे आता नाही आलं तरी आम्हाला नाईट राईड करायला लागणारच आहे. सो आता थांबलो, नाश्ता करू आणि नंतर आपण निघू डायरेक्ट सिमलामध्ये. माहीत नाही किती वाजता पोचू, पण जेवढं अंतर कवर करेल तेवढं अंतर आपण कवर करू. सो भेटू आता आपण ऑन रोड, थोडं ब्लॉग करू रात्रीचा आणि नंतर मग भेटू आपण सिमलामध्ये. आता 8:15 वाजलेत आणि 8:15 वाजता आता आपण राईड चालू केली. ॲक्च्युली ना पाऊस पडला इकडे, पण आता थांबला आहे पाऊस. रस्ते वगैरे ओले आहेत, बट जेवढं अंतर कवर करेल तेवढं अंतर कवर करू, कारण सिमलाच्या जवळपास तरी पोचायचं आहे. कारण उद्या पुन्हा आपलं अर्ली मॉर्निंग राईड चालू होईल. सो त्या अंदाजानेच आपल्याला आता पुढे जायचं आहे. तर भीती इथे हीच आहे ना की वरून मगाशी येतानाच ना 2-3 असे दगडे पडली होती, दरड कोसळली होती. सो त्यामुळं रात्री समजून नाही येणार की दगडं येतात नाही येतात, दिवसा तरी ते समजून आलं. सो रात्रीची ही भीती आहे, त्यामुळं हा घाट रस्ता कधी संपतो हे बघतो आहे का शेवटपर्यंत आहे तर असंच. हे झाल्यानंतर मग पुढे थोडं रिलॅक्स वाटेल. आता तब्बल राहिले आमचं अजूनपर्यंत एक 77 किलोमीटर राहिले आहे. 77 किलोमीटर आम्हाला सिमल्याला पोचायला लागतील. सिमला नंतर मग आपली पुढची जर्नी जी असेल ती म्हणजे ॲक्च्युअल स्पितीमध्ये आपण जाणार. आणि इथे हिमाचलमध्ये बरेच जणांना ऐकलं आहे की फॉग लाईटवर बॅन आहे. फॉग लाईट जी इथे समोर होती हेडलाईटच्या लेवलला, ती काढून आता मी खाली जे आपले सस्पेन्शन आहेत ना त्या लेवलला घेतलेलं आहे. आय होप काही प्रॉब्लेम नाही येणार. आणि मध्ये मध्ये ना छान असे हे बघा सिटी टाईप हॉटेल वगैरे दिसत आहेत. इथे हॉटेल्स आहेत, जेवायची सोय आहे आणि अजून राहण्याची सुद्धा सोय आहे. पण आपल्याला जायचं पुढे. खरं सांगायचं ना तर सोलो राईड ह्या ज्या हिमाचलमध्ये ना ह्या सीझनला करणं मला बरेच जण बोलले की थोडं रिस्की आहे, कारण मान्सून सीझन आहे, लँडस्लाईड वगैरे खूप होत आहेत, त्याच्यामुळे रिस्क आहे. पण एक सोबत पार्टनर आहे त्याच्यामुळे थोडं कॉन्फिडन्स आहे. आणि एकटं फिरलो आहे, ग्रुपमध्ये सुद्धा फिरलो, त्याच्यामुळे तेवढा कॉन्फिडन्स आला आहे की करू शकतो आपण राईड, एवढं काय नाही. सो त्यामुळं आता पुढं आपण चाललो आहोत. खरं तर ना रात्रीची रायडिंग करायला ना थोडीफार भीतीच वाटते, कारण हे जी तुम्ही साईडला बघता लेफ्ट साईडला ना ही पूर्ण अशी डोंगर आणि वरून ना दगड कधी पण येतात. त्याच्यामुळे ना मी मोस्ट ऑफ टाईम गाडी माझी राईट साईडला ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रत्येक टायमिंगला वातावरण चेंज होतं. इकडे पाऊस जरा जास्तच पडला आहे. 2-3 दिवस बघतोय न्यूजमध्ये सिमलामध्ये पाऊस खूप होता. सो आमचा आजचा रायडिंगचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशीच सुरुवातच आमची एवढी घाण झाली ना, पावसाने अडवलं. जस्ट लाईक की ते आमच्यासाठीच आलं होतं पाऊस. आणि जेव्हा आम्ही सिटीमध्ये आलो तेव्हा अजिबात पाऊस नव्हता. काही ठिकाणी तर पाऊसच नाही पडला, अशी अवस्था होती. अचानक फॉग आला आहे, म्हणजे समोरचं काहीच दिसत नाही आहे. जसं वरती येत चाललो आहे ना सिमलामध्ये, तसं वातावरण चेंज. आणि नाईटला हे असं राईड करायला खूप भीती वाटते.
कारण समोरची काहीच दिसत नाही आहे, रस्ता कुठे आहे काय कुठे आहे, आणि नाही रस्त्यावर लाईट्स, आणि माझी फॉग लाईट पडते वर थोडं, ती लाईट्स खूप वर पडते. सो आता सावकाशे जाऊ आपण, उगाच रिस्क नाही घ्यायचे. समोर बघा पूर्ण असं क्लिअर झालं तर ठीक, पण मध्ये मध्ये फॉग येतोच. ह्या स्पीडने गेलो ना तर ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही. स्पीड जर आपला एक्स्ट्रा असेल ना आणि दिवसा असतं ना तर अजून स्पीड करता आलं असतं. रात्री तेवढं समजून नाही ना समोर काय कुठला टर्न आहे तो, म्हणून रात्री थोडं स्लो करायला लागतं. सो फायनली आपण खूप सारा प्रवास केला. चंदीगडला आपण आलो उशिरा, थोडं आपली बाईक वगैरे मिळाली आणि तिथून आपण निघालो शिमलापर्यंत. शिमल्याला येताना ना रस्त्यात एवढं फॉग होतं, पाऊस पडला होता, त्यामुळे रस्ते पण क्लिअर दिसत नाही, त्याच्यामुळे फॉग खूप होतं. त्याच्यामुळं गाडी खूप सावकाश चालवत आलो. 107 किलोमीटर आपण आज कवर केलं, ते पण अवघ्या 3 ते 2.5 तासामध्ये. कारण 7-7:30ला आपण राईड स्टार्ट केली आणि 10-10:30पर्यंत आपण शिमलामध्ये पोचलो. सो आता एक आम्ही रूम घेतली इथे, एक टेम्पररी झोपण्यासाठीच फक्त, कारण उद्या सकाळी पण आपण निघणार आहोत. सो हा आहे बाहेरचा नजारा, हा मेन हायवे, इथेच रूम आहे. आणि नंतर मग आपण पुढे जाऊ इकडे चितकूल साईडला. सो जी आपली गाडी आहे ना, ती गाडी आपण बाहेर न ठेवता गाडी आपण घेतली आहे आतमध्ये, कारण सेफर साईड, काही चोरी किंवा काही नुकसान नको व्हायला म्हणून गाडी आपण आतमध्ये घेतली आहे. सो गाडी आज इथेच राहणार, सकाळी आपण लवकर निघणार आहोत. सो आजचा तसं दिवस एकदम सिम्पल होता, म्हणजे एवढं काही हेक्टिक नव्हतं. राईड पण कमी होती आणि ट्रॅव्हलिंग करताना थोडी रिस्क वाटली. शिमलामध्ये थंडी वगैरे अजिबात नाही, पण जे फॉग होतं ना खूप भयंकर होतं आणि समोरचं अजिबात काही दिसत नव्हतं. त्यामुळं राईड करायला खूप रिस्की झालं होतं. गाड्या होत्या आणि पूर्ण घाट रस्ता होता, म्हणजे टोटली वलंदार रस्ता. आता पुढेसुद्धा आपण जाणार आहोत ना, पूर्ण वलंदार रस्ता आहे, म्हणजे असं प्लेन रस्ता किंवा हायवे टाईप असं काही दिसतच नाही इकडे. सो पुढे जाऊन जर काही स्थितीमध्ये आपल्याला भेटलं तर ठीक. आज आम्ही इथेच थांबतो आहे आणि नंतर आपण उद्या सकाळी लवकर निघू चितकूलसाठी. की सो गुड मॉर्निंग, आणि आता आहे आपल्या राईडचा डे 2, सकाळ झाली आणि आता आम्ही निघत आहोत ते चितकूलकडे. पण एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे, कारण चितकूलकडे जाण्याचा जो नॅशनल हायवे 5 आहे तो पूर्णपणे बंद आहे. त्याच्यामुळे आता आम्हाला कळत नाही की आम्ही आता काय करायचं, शिमलामध्ये स्टे करायचं की पुढे जायचं. कारण दुसरा रूट दाखवतो तो तब्बल 350-400 किलोमीटर, म्हणजे तब्बल 13-14 तास जातील, आणि पूर्ण घाट रस्ता आणि वलंदार गावागावातून. तिथे जास्त काही फ्रिक्वेन्सी पण नाही आहे आणि काही अवेलेबल नाही, गाव टाईप रस्ते आहेत. आणि हा जो रस्ता आहे तो हा इथून एक हार्डली 170 ते 200पर्यंत असेल. सो रस्ते पूर्णपणे ब्लॉक आहेत, कारण खूप ठिकाणी पाऊस पडले, लँडस्लाईड, फ्लोड वगैरे आलेले आहेत, त्याच्यामुळे रस्ते बंद ठेवलेले आहेत. सो आता पुढे जाऊन बघतो आम्ही शिमलामध्ये की रस्ते चालू केलेले आहेत की नाही. जर नसतील तर मग दुसरं काहीतरी बॅकअप ऑप्शन, अदरवाईज जे सेकंड रूट आहे तो आम्हाला खूप उशीर होईल, तिकडे आम्ही पोचू शकत पण नाही आहे. सो बॅकअप काहीतरी शोधायला लागेल, नाहीतर मग आजचा दिवस आम्हाला कदाचित इकडे स्टे करायला लागेल. आता पाऊस नाही आहे, पण सांगू शकत नाही, पाऊस कधी पण येऊ शकतो, कारण इकडचं वातावरण कधी पण चेंज होतो. सो आता आम्ही आहोत सध्या शिमलाच्या 1-2 किलोमीटर आधी, म्हणजे शिमलामध्येच आहोत. सो आता आम्ही बॅकपॅक वगैरे तयारी झाली आमची सर्व, हे बघा गाडी वगैरे रेडी आहे. तयारी आता पूर्ण झालेली आहे, फक्त रायडिंग जॅकेट्स वगैरे घालायचे आहेत आणि मग आपण पुढे जाऊ. बघू रूटमध्ये काय नक्की आहे पुढची सिच्युएशन. आता राईड चालू करून आपण जाऊ शिमलाच्या थोडं पुढे, कारण जिथे नॅशनल हायवे बंद आहे ना त्या ठिकाणी आपण चाललो आहोत. कारण तिथे आपण नंतर जाऊन विचारपूस करू की हायवे कधीपर्यंत ओपन होईल किंवा नाही होणार, मग तशी पुढची प्लॅनिंग करायला. कारण जर पूर्णपणे बंद असेल 1-2 दिवस तर काहीतरी सेकंड ऑप्शन आम्हाला चूज करावंच लागेल. अदरवाईज जर असला आज थोड्या वेळानंतर जरी चालू होत असेल तर आम्ही थोडं वेट करू पुढे जाण्यासाठी. आता वातावरण तर झालं आहे पावसाचं, मगाशी ना थोड्या वेळापूर्वी ऊन पडलं होतं मस्त, आता पूर्णपणे आता पाऊस
नॅशनल हायवे बंद आहे त्या रस्त्यातून आपण चालून आलो आता. जो रस्ता बंद आहे ना त्या रस्त्यातून आपण आलो होतो. आता नक्की ब्लॉक कुठे गेला तेच नाही समजत. आता कुफरीला पोचू आपण. थोडंच राहिलं आहे. रामपूर पण तेच रूटमध्ये आहे. म्हणजे 109 रामपूर. हां नारकंडा आता इथून एक 50 ते 48 असेल. हां आणि तिथून सारण किती असेल? हां अच्छा रामपूरच्या पुढे आहे सारण. हो मग ठीक आहे. सारण तरी गेलो ना असं वातावरण असेल तर ठीक आहे जाऊ रे. असं वातावरण पाहिजे. बघ आता कसला ऊन आलं आहे. तर आत्ता आपण त्या मेन हायवे जो आहे नॅशनल 5 त्याच्यावरच आहोत. ॲक्च्युली हा बंद आहे बट तरीसुद्धा आपण पुढे चाललो आहे. आता बघू नारकंडापर्यंत तरी जाऊया कारण इथून 50 किलोमीटर आहे. तर तिकडेपर्यंत तरी गेलो तर पण ठीक आहे. मग बघू पुढची प्लॅनिंग काय. जेवढं पुढे जातील तेवढं पुढे जाऊ. जिथे रस्ता बंद असेल तिथे आपण मग थांबायचं. आणि हा फॉग ना काहीच दाखवत दिसत नाही पुढचं. पूर्ण टोटली हे बघा व्हिजिबिलिटीच नाही आहे. कसं ड्राईव्ह करायचं तर हाच प्रश्न पडतो. आणि नाही ना रोडला मार्किंग पण नाही आहे काही की आपण त्याच्या आधारे जाऊ. कालपर्यंत बघितलं व्हाईट मार्किंग किंवा ते हे असायच्या मध्ये लावलेले रिफ्लेक्ट करण्यासाठी त्याच्या थ्रू जात होतो. पण इथे ह्या रस्त्याला ते तसं दिसत नाही काही. क्लिफ अँगल. आता ना हळूहळू रस्ते ते ॲडव्हेंचर रस्ते आहे ते मिळायला सुरुवात झाली. साईडला पण खोल दरी आणि हे पूर्ण डोंगराच्या बाजूला कोरलेले रस्ते. इथे ना हे आल्टोवाले ना बाप आहेत. काय गाड्या चालवतात बाई. समोरून कट मारून जातात. आमची फाटतं ॲक्च्युली एवढं जवळून कट मारून जातात. कारण एकतर वन वे आहे आणि दोन्ही साईडने गाड्या चालूच आहेत. त्यामुळं एकदम जवळून जेव्हा जातं जेव्हा समोरची गाडी पण येते समोरून त्याच्यामुळं ते कट मारतात. ते एवढं रिस्की आहे ना. थोडा जरी धक्का लागला तरी खाली बघा तुम्ही लेफ्ट साईडला पूर्ण खोल दरी आहे. आम्ही ना खूप सावकाश चाललो आहे कारण रस्त्यावर फॉग वगैरे खूप आहे त्याच्यामुळं आणि पाऊस पण येतो त्याच्यामुळं रिस्क नाही घ्यायची. म्हणजे ठीक आहे एखादं पॉईंट आम्ही स्किप करायला लागलं तरी चालेल. थोडा उशिरा पोचलो तरी चालेल. नाईटची पण आज राईड आम्ही स्किप करू कारण नाही जेवढं संध्याकाळीपर्यंत मारता येईल तेवढं मारू आम्ही राईड. आणि त्याच्यानंतर स्टॉप करू जिथे अंधार पडेल त्या ठिकाणी. कारण कालचं बघितलं काल पण आम्ही खूप रिस्क घेऊन ड्राईव्ह केली आणि तसं आता पुन्हा नाही करायचं आहे. भन्नाट असं वातावरण पाहिजे. शेवटपर्यंत असं वातावरण राहू देत तर आपली राईड होईल पूर्ण. नाहीतर मग मध्येच कुठेतरी लडकू. हे बघा या साईडला पूर्ण असं डोंगर आणि खोल दरी आहे. हे जे व्हाईट दिसतंय ना पूर्ण डोंगरावर बघा समोर पण त्या साईडला पूर्ण असं व्हाईट जे आहे ना हे ॲपलची झाडं आहेत आणि ते ना नेटने झाकून ठेवलेले आहेत जास्त हवा किंवा पाणी लागू दे नको म्हणून. हे बघा पूर्ण डोंगर आणि तिकडचे पण डोंगरापर्यंत तशीच आहे. ह्या एरियामध्ये ॲपल खूप जास्त शेती केली जाते ॲपलची आणि ही सर्व ॲपलची शेती आहे. पूर्ण डोंगर बघा भरलेत म्हणजे व्हाईट असं वाटलं की पूर्ण डोंगरावर स्नो जमलं आहे पण ते स्नो नाही लांबून तर तसंच वाटतं बट ते पूर्ण ॲपलची झाडं आहेत जे झाकून ठेवलेले आहेत. जवळपास आलोत नारकंडाच्या. एक हार्डली 10 किलोमीटर शिल्लक राहिलं असेल 10 ते 15. हां वातावरण छान आहे इकडं असं वातावरण पाहिजे. समजत नाही का हे मॅपमध्ये दाखवत नव्हतं रूट
पण इथे तर म्हणजे गाड्या चालतात, रस्ते चांगले आहेत, पुढे जाऊन सांगू शकत नाही, बट एवढ्यापर्यंत तर गाड्या येऊ शकतात. पण हा पण रोड बंद केला आहे मॅपमध्ये, डोंट नो वाय.